जय शिवराय सर्वांना. तर आज आपण काय करणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युनिट 5 बघणार. युनिट 3 युनिट 4 आपण बघितलेला आहे. आता युनिट 5 आपण चालू करणार आहे. तर लवकरात लवकर युनिट 5 पण आपण संपवून टाकणार आहे आणि मी यानंतर लगेच तुमच्यापर्यंत DSBDAचे दोन्ही पण युनिट आज किंवा मग उद्या आणि WTचे पण दोन्ही पण युनिट तुम्हाला उद्या संध्याकाळ किंवा परवापर्यंत सगळं कंप्लीट होऊन जाईल. कळलं? आणि नोट्स पण मी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिट 5 DSBDAचा युनिट 5 आणि 5 टाकतो आणि नंतर WTचे उद्या दोन्ही पण पडून जातील. कळलं इथपर्यंत? आता आपण लवकरात लवकर ज्यांनी पण टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. भरपूर मुलं जॉईन होत आहे, त्यांना नोट्स खूप आवडत आहे. तर तुम्हाला पण नक्की आवडेल नोट्स. सगळ्या PYQ वगैरे सगळं मी कव्हर केलेलं आहे. नक्की जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला आणि तुमची एक्झाम एकदम चांगली जाईल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. कळलं? यानंतर फर्स्ट क्वेश्चन काय आता, एक्सप्लेन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड चेनिंग. व्हॉट फॅक्टर्स जस्टिफाय वेदर रिझनिंग इज टू बी डन इन फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड चेनिंग. कळलं? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड चेनिंग एक्सप्लेन करायची. मग फॉरवर्ड चेनिंग अँड बॅकवर्ड चेनिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स is an inference technique used in expert systems and rule-based systems to derive conclusions from knowledge stored in the knowledge base. कळलं? एका आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक इन्फरन्स टेक्निक असते जी कशासाठी यूज केली जाते, एक्सपर्ट सिस्टीममध्ये यूज केली जाते. कोणती टेक्निक असते? एक इन्फरन्स नावाची टेक्निक असते जी आपण एक्सपर्ट सिस्टम्समध्ये यूज करतो, रूल बेस्ड सिस्टममध्ये, टू डिराईव्ह कन्क्लुजन फ्रॉम नॉलेज स्टोर्ड इन नॉलेज बेस. आपण काल म्हणजे युनिट 4 मध्ये बघितलं होतं बघा, एक नॉलेज बेस म्हणून असतं, त्यामध्ये सगळं नॉलेज स्टोअर असतं. मग तिथून जर का तुम्हाला काही कन्क्लुजन डिराईव्ह करायचं असेल तर आपण त्यासाठी काय वापरतो? इन्फरन्स टेक्निक वापरतो. त्यासाठी 2 इम्पॉर्टंट रिझनिंग मेथड्स असतात. कोणती कोणती? एक तर फॉरवर्ड चेनिंग, दुसरी बॅकवर्ड चेनिंग. कळलं? 2 इम्पॉर्टंट मेथड कोणत्या असते? एक फॉरवर्ड चेनिंग आणि दुसरी बॅकवर्ड चेनिंग. आता फॉरवर्ड चेनिंग काय बघा. फॉरवर्ड चेनिंग काय? फॉरवर्ड चेनिंग इज अ डेटा ड्रिव्हन रिझनिंग मेथड. इट स्टार्ट्स विथ नोन फॅक्ट्स अँड अप्लाइज इन्फरन्स रूल टू डिराईव्ह न्यू फॅक्ट्स अंटिल द गोल इज रीच. कळलं? फॉरवर्ड चेनिंग ही काय एक डेटा ड्रिव्हन रिझनिंग मेथड आहे. आता आपल्याकडे काही फॅक्ट दिल्या राहील, एखादी फॅक्ट राहता, त्या फॅक्ट्सपासून आपल्याला काय करायचं राहतं? नवीन फॅक्ट तयार करायच्या राहतात. कळलं? हे तुम्हाला कळलं फॅक्ट वगैरे काय असतं समोर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, का तुम्हाला काही फॅक्ट्स दिलेल्या राहतील, त्या फॅक्ट्सपासून नवीन फॅक्ट्स तयार करायचे. बरं, तुमच्याकडे काय काही डेटा प्रेझेंट आहे, त्या डेटापासून तुम्हाला कुठं जायचं आहे? पुढं जायचं आहे, नवीन फॅक्ट तयार करायचे आहे. म्हणून काय त्याला म्हणतो आपण? डेटा ड्रिव्हन रिझनिंग मेथड म्हणतो. काय म्हणतो? डेटा ड्रिव्हन रिझनिंग मेथड. कारण ती डेटापासून चालू होती. काही डेटा दिलेला आहे तुम्हाला, त्यापासून तुम्हाला नवीन फॅक्ट बनवायचं आहे. कळलं? जोपर्यंत आता नोन फॅक्ट्स अँड अप्लाइज इन्फरन्स रूल लावायचे त्यावर, त्या आपण त्याच्यापासून नवीन फॅक्ट तयार करतो. कधीपर्यंत नवीन फॅक्ट तयार करतो? जोपर्यंत गोल रीच होत नाही तोपर्यंत. मग फॉरवर्ड चेनिंग कुठून जाते? डेटापासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी यूज होते. कळलं? यामध्ये बॅकवर्ड चेनिंग पण असते, ते पण आपण बघणार आहे समोर. मग बॅकवर्ड चेनिंग तेच राहणार आहे, गोलपासून मागं येणं वापस. पण फॉरवर्ड चेनिंगमध्ये काय? डेटापासून तर गोलपर्यंत जाणं. हे सगळं कळलं तुम्हाला, फॅक्ट्स काय वगैरे. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त नॉर्मल लक्ष द्या सध्या. कळलं? द प्रोसेस मूव्स फ्रॉम फॅक्ट्स टुवर्ड्स कन्क्लुजन. आपल्याला कुठून जायचंय? फॅक्ट्सपासून गोलपर्यंत जायचंय, कन्क्लुजनपर्यंत जायचंय. म्हणून याला काय म्हणतो आपण? फॉरवर्ड चेनिंग. वर्किंग ऑफ फॉरवर्ड चेनिंग कसं आहे? स्टार्ट्स विथ अवेलेबल फॅक्ट्स. अवेलेबल फॅक्ट्सने चालू होते, म्हणजे अप्लाय मॅचिंग इफ देन रूल्स. मग आपण इफ देन रूल्स वापरतो, त्यावरती नवीन फॅक्ट्स जनरेट करतो आणि गोलपर्यंत पोहोचतो आपण. कळलं? यानंतर काय आता बघा, फॅक्ट काय दिले तुम्हाला? एखादी एक फॅक्ट दिलेली तुम्हाला, काय दिलेली? इफ फीवर देन इलनेस. ही काय एक फॅक्ट आहे, बरोबर. हा काय एक रूल आहे, समजा इफ फीवर देन इलनेस. कळलं? इफ फीवर, जर का फीवर असला तर इलनेस आहे, बरोबर. मग फॅक्ट काय तुम्हाला? एखाद्या पेशंटला फीवर आहे, पेशंट हॅज फीवर, बरोबर. पेशंटला काय आलाय? ताप आलाय, पेशंट हॅज फीवर. पण कन्क्लुजन काय? जर का फीवर असेल तर ते इलनेस असतं. मग एखाद्या पेशंटला फीवर आहे
तर त्याला काय राहणार आहे, इलनेस असणार आहे. मग पेशंट हा काय इल पण आहे. कन्क्ल्युजन, एका फॅक्टपासून आपण कन्क्ल्युजन काढलं काय, की तुम्हाला रूल काय दिले, जर फिवर असेल तर तो माणूस इल आहे, बरोबर, म्हणजे त्याचं दुखतंय. जर त्या माणसाला ताप असेल तर त्याचं दुखतंय, बरोबर. मग फॅक्ट काय, त्या माणसाला काय ताप आहे. मग माणसाला ताप म्हणल्यावर त्याला आपाप त्याचं दुखतंच आहे ना. मग पेशंट हॅज इलनेस आपण हे दिलेलं होतं आपल्याला, याच्यापासून नवीन काय तयार केलं आपण, पेशंट हॅज इलनेस हे कन्क्ल्युजन. मग हे काय झालं, फॉरवर्ड चेनिंग झालं. एखाद्या फॅक्ट पासून आपण कन्क्ल्युजन पर्यंत जातोय, त्याला म्हणायचं फॉरवर्ड चेनिंग. ऍडव्हान्टेजेस काय, सुटेबल वेन मेनी फॅक्ट्स आर अवेलेबल. आपल्याकडे भरपूर साऱ्या फॅक्ट्स अवेलेबल आहे, तिथून तुम्हाला एका कन्क्ल्युजन पर्यंत पोहोचायचं आहे, तर मग तुम्ही कोणती टेक्निक वापरशाल, फॉरवर्ड चेनिंग. कळलं. मॉनिटरिंग अँड कंट्रोल सिस्टमसाठी यूज होतं आणि ऑटोमॅटिकली हे कन्क्ल्युजन डिराईव्ह करतात. इथं आपल्याला कसं ऑटोमॅटिकली कळतं की मग एखाद्या माणसाला फिवर आहे तो येईल, मग एखाद्या पेशंटला जर का फिवर आहे तो येईल, हे ऑटोमॅटिकली कळतं. कळलं. डिसएडव्हान्टेजेस काय, अननेसेसरी कन्क्ल्युजन पण कधी ते डिराईव्ह करू शकतंय, मोर प्रोसेसिंग टाइम लागतो. कळलं. आता ते असं इथं काही पण म्हणू शकतं की पेशंटला इलनेस आहे किंवा पेशंटला हा आजार आहे तो आजार आहे, म्हणजे काही टायमिंगला काय होतं, आपल्याकडे जर जास्त फॅक्ट्स प्रेझेंट असतील तर ते कोणतं पण कन्क्ल्युजन ज्या गोल नाहीच आहे आपलं ते पण डिराईव्ह करायला बसलं. कळलं. आता बॅकवर्ड चेनिंग काय बघा, आपल्याला काय बघायचं आहे आता, बॅकवर्ड चेनिंग. बॅकवर्ड चेनिंग काय, बॅकवर्ड चेनिंग इज अ गोल ड्रिव्हन रिझनिंग मेथड. इट स्टार्ट्स विथ द गोल अँड वर्क्स बॅकवर्ड टू फाइंड सपोर्टिंग फॅक्ट्स. ते काय करतं, बॅकवर्ड चेनिंग काय, ही गोल ड्रिव्हन रिझनिंग मेथड आहे. ती कुठून स्टार्ट होते, आता ही फॅक्ट पासून कुठे जाते, फॉरवर्ड चेनिंग फॅक्ट्स पासून कन्क्ल्युजन कडे जाते. मग बॅकवर्ड चेनिंग कुठून जाणार आहे, कन्क्ल्युजन गोल पासून, तर कुठून येणार आहे, गोल पासून चालू होईल आणि बॅकवर्ड येत येत काय करेन, एक फॅक्ट शोधन, सपोर्टिंग फॅक्ट. दिस प्रोसेस मूव्ह फ्रॉम कन्क्ल्युजन टुवर्ड्स फॅक्ट. उलट चालते ना, गोल कडून फॅक्ट कडे येते, कन्क्ल्युजन कडून फॅक्ट कडे येते, म्हणून याला आपण काय म्हणतो, बॅकवर्ड चेनिंग. कळलं. आता यानंतर काय, वर्किंग ऑफ बॅकवर्ड चेनिंग. वर्किंग ऑफ बॅकवर्ड चेनिंग काय सांगा बरं. आपण गोल पासून स्टार्ट करतो, फाइंड रूल सपोर्टिंग द गोल. रूल्स कोणते कोणते सपोर्ट करताय गोलला ते बघतो. हे काही नाही, वर्किंग आप तुम्हाला खाली कळून जाईल. फक्त बघा, आपण चेक करतो की फॅक्ट ही करेक्ट आहे की नाही. कंटिन्यू अंटील फॅक्ट्स आर व्हेरीफाईड. फॅक्ट जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत कंटिन्यू करायचं. आता तुम्ही म्हणसाल की ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण आम्हाला असं एक एक्झाम्पल दे की ज्यावर आम्हाला हे सगळं लक्षात राहील. पण बघा आता एक एक्झाम्पल काय, फॉरवर्ड चेनिंग म्हणजे काय. आता फॉरवर्ड चेनिंग म्हणजे काय, की तुम्हाला चहा बनवायचा आहे, बरोबर. तुम्हाला काय बनवायचं आहे, एक चहा बनवायचा आहे. मग चहा बनवण्याची पद्धत काय सांगा बरं. फॉरवर्ड चेनिंगसाठी तुम्हाला गोल आहे ना, गोल काय, चहा बनवायचं आहे. मग फॅक्ट्स कुठून, तुमच्याकडं साखर आहे का, मग तुम्ही काय टाकशाल, पहिले समजा पाणी घेतलं, मग काय टाकलं तुम्ही, पत्ती टाकली, साखर टाकली, नंतर दूध टाकलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी टाकत टाकत तुम्ही कुठपर्यंत जाशाल, गोलपर्यंत जाशाल, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय, तुमची चहा रेडी होऊन जाईल. कळलं. फॉरवर्ड चेनिंग करत गेलो आपण, काय करत गेलो, आपण पहिले पाणी घेतलं, नंतर दूध घेतलं, नंतर साखर घेतली. एक चहा बनवायची प्रोसेस असते ना, की स्टार्टिंग पासून हळूहळू आपण चहा बनला शेवटी, म्हणजे फॅक्ट्स पासून गोल पर्यंत गेलो, ती झाली फॉरवर्ड चेनिंग. आणि बॅकवर्ड चेनिंग साठी काय लक्षात ठेवू शकताय, आता तुम्ही चहा आपल्या गोलवरती समजा चहा बनवायचा आहे, बरोबर. मग तुम्ही काय करशाल, एक एक गोष्ट, एक एक फॅक्ट चेक करशाल. काय, की आपल्याकडे पत्ती अवेलेबल आहे का, ती फॅक्ट चेक केली. मग तुम्ही वापस हळूहळू मागं जाशाल. ठीक आहे, दूध आहे का, हे आहे का, पत्ती आहे का, पाणी आहे का, साखर आहे का, हळूहळू एक एक कंडिशन मागं चेक करत जाशाल. कळलं का, त्याला म्हणायचं बॅकवर्ड चेनिंग. कळलं एक्झाम्पलवरून. आता बघा, बॅकवर्ड चेनिंगचे गोल काय, की एखादं पेशंट हे आजारी आहे, मग रूल काय याचा, इफ फिवर देन इलनेस. जर फिवर असेल तर इलनेस आहे. मग आपण गोल तर आहे आपल्याकडे, इथून मागं कसं जायचं सांगा बरं. चेक वेदर पेशंट हॅज फिवर. आता पेशंटला इलनेस आहे, मग आपण काय चेक करायचं, पेशंटला जर का फिवर असला तर आपण गोलपर्यंत पोचलेलो आहे. मग जर का पेशंटला फिवर आहे चेक करायचं, जर का फिवर असला देन इलनेस इज प्रूव्ड. मग त्याला इलनेस पण आहे, आपण हे प्रूव्ह करू शकतोय. कळलं.
यानंतर ॲडव्हान्टेजेस काय, इफिशियंट फॉर स्पेसिफिक गोल्स, त्यानंतर रिड्युसेस अननेसेसरी प्रोसेसिंग, वाईडली यूज इन डायग्नोस्टिक सिस्टीममध्ये पण यूज होतं डॉक्टर वगैरे उपचारासाठी. जर का आपल्याकडे किती मोठे गोल्स पडलेले असन तर ते ही मेथड आपण नाही वापरू शकत, कळलं. त्यानंतर काय, फॅक्टर्स फॉर चूजिंग बॅकवर्ड ऑर फॉरवर्ड चेनिंग. आता तुम्ही कशावरून ठरवशाल की आपल्याला फॉरवर्ड चेनिंग वापरायची आहे की बॅकवर्ड चेनिंग वापरायची आहे. द सिलेक्शन ऑफ फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड चेनिंग डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेमवरतून ठरवू शकतोय की फॉरवर्ड चेनिंग वापरायची का बॅकवर्ड चेनिंग. अवेलेबिलिटी ऑफ डेटा अँड सिस्टम रिक्वायरमेंट्स, कळलं. यानंतर काय, आता इफ ऑल फॅक्ट्स आर अवेलेबल इनिशियली अँड मल्टिपल कन्क्लुजन्स आर रिक्वायर्ड, म्हणजे सगळ्या फॅक्ट आधीच अवेलेबल आहे आपल्याकडं आणि आपल्याला खूप सारे कन्क्लुजन पाहिजे, तर आपण कोणतं वापरतो, फॉरवर्ड चेनिंग वापरतो, कळलं. फॉरवर्ड चेनिंग वापरतो आपण. आणि दुसरं म्हणजे काय, इथं जर का आपल्याला पर्टिक्युलर गोल व्हेरीफाय करायचा असन, काय करायचं असन, गोल व्हेरीफाय करायचा असन तर आपण काय करतो, बॅकवर्ड चेनिंग वापरतो, कळलं. त्यानंतर फॉरवर्ड चेनिंग आणि बॅकवर्ड चेनिंगमध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं. फॉरवर्ड चेनिंगमध्ये काय आहे की हा डेटा ड्रिव्हन अप्रोच आहे, म्हणजे काय, डेटापासून आपण गोलकडे जातोय, म्हणजे डेटा ड्रिव्हन अप्रोच. आणि बॅकवर्ड चेनिंग काय, गोलपासून मागे येतोय फॅक्टपर्यंत, म्हणून गोल ड्रिव्हन अप्रोच असतो. हे फॅक्ट्सपासून चालू करतो आपण याला आणि याला गोलपासून चालू करतो, बरोबर. इथं आपण कन्क्ल्युजनकडे जातो, इथं आपण फॅक्ट्सकडे जातो, गोलपासून फॅक्ट्सकडं. स्टार्ट फ्रॉम इथं फॅक्ट्सकडून चालू करून कन्क्ल्युजनकडे जातो. आणि काय, सुटेबल फॉर लार्ज डेटा. जर का आपल्याकडे लार्ज डेटा असेल तर फॉरवर्ड चेनिंग वापरायची, आणि जर का आपल्याकडे एखादा गोल दिलेला असेल, स्पेसिफिक गोल, तर काय वापरायचं, बॅकवर्ड चेनिंग वापरायची, कळलं. यानंतर काय, व्हॉट आर द रिझनिंग पॅटर्न इन प्री पोझिशनल लॉजिक, एक्सप्लेन देम इन डिटेल्स. आता रिझनिंग पॅटर्न काय सांगा बरं. रिझनिंग पॅटर्न इन प्री पोझिशनल लॉजिक. In artificial intelligence, reasoning patterns are logical methods used to derive conclusions from given statements or facts. रिझनिंग पॅटर्न म्हणजे काय, जर का तुम्हाला काही द्यायला असेल फॅक्ट्स वगैरे किंवा स्टेटमेंट द्यायला असेल, त्याच्यापासून तुम्हाला कन्क्ल्युजन डिराईव्ह करायचं आहे, तर आपण काय करतो, रिझनिंग पॅटर्न्स किंवा लॉजिकल मेथड्स वापरतो, कळलं. काय वापरतो, रिझनिंग पॅटर्न्स किंवा लॉजिकल मेथड्स वापरतो डिराईव्ह करण्यासाठी. प्रीपोजिशनल लॉजिक युजेस डिफरंट इन्फरन्स पॅटर्न. आता प्रीपोजिशनल लॉजिक काय करतं, डिफरंट इन्फरन्स पॅटर्न वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं आणि डिसिजन घेतं, कळलं. जसं की रिझनिंग पॅटर्न कोणते कोणते इम्पॉर्टंट बघा. एक तर मॉड्यूस पोनन्स झाला, मॉड्यूस टॉलन्स झाला, अँड रूल झाला, ऑर रूल झाला आणि रिझोल्युशन झालं. आता हे काय, मॉड्यूस पोनन्स म्हणजे काय, मॉड्यूस पोनन्स इज द मोस्ट कॉमन रिझनिंग रूल. इफ अ स्टेटमेंट अँड इट्स कंडिशन आर ट्रू देन द कन्क्ल्युजन इज ऑल्सो ट्रू. बघा, पी इम्प्लाइज क्यू आहे, बरोबर, पी इम्प्लाइज क्यू आहे. मग काय सांगितलं त्यांनी, इफ द स्टेटमेंट अँड इट्स कंडिशन आर ट्रू. काय, जर का पी इम्प्लाइज क्यू असेल आणि पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू असेल तर ते ट्रू असतं. म्हणजे कसं बघा, इफ इट रेन्स रोड्स बिकम्स वेट. आणि त्यांनी काय सांगितलं, जर का रेन होतंय तर रोड हे वेट होत आहे. मग जर त्यांनी काय सांगितलं, इट इज रेनिंग, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, इट इज रेनिंग. मग आपण म्हणू शकतो देअर फोर रोड्स आर वेट, कळलं का, देअर फोर रोड्स आर वेट. आणि इन मॉड्यूस टोलन्स मध्ये काय होतं, इफ द कन्क्ल्युजन इज फॉल्स देन द कंडिशन इज ऑल्सो फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू आहे आणि त्यामध्ये क्यू हा फॉल्स आहे, तर पी पण काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, कळलं. पी इम्प्लाइज क्यू आहे, ज्यामध्ये असं सिम्बॉल कधी दाखवतो आपण, निगेशन म्हणून ऍक्ट करते, म्हणजे फॉल्स आहे तर पी पण फॉल्स असणार. इफ द मशीन इज ऑन लाईट ग्लोज, लाईट इज नॉट ग्लोईंग. त्यांनी काय रूल दिला की मशीन तेव्हा ऑन असलं तर लाईट ग्लो होते, पण लाईट नाही ग्लो करत आहे, तर मग आपण कन्क्ल्युजन काय काढू शकतोय की मशीन हे ऑन नाहीये, कळलं का. त्यानंतर अँड रूल काय दाखवतो आता, अँड रूल स्टेट्स दॅट इफ टू स्टेटमेंट्स आर ट्रू सेपरेटली देन देअर कंजक्शन इज ऑल्सो ट्रू. म्हणजे पी आणि क्यू जर का ट्रू आहे तर पी अँड क्यू काय राहणार आहे, ट्रू राहणार आहे, कळलं. म्हणजे समजा
राम हा इंटेलिजंट आहे, बरोबर, ही झाली पी स्टेटमेंट. आणि क्यू काय, राम इज हार्डवर्किंग, ही झाली क्यू स्टेटमेंट. राम इज इंटेलिजंट ही पण ट्रू आहे, राम इज हार्डवर्किंग ही पण ट्रू आहे. देअरफॉर मग आपण असं म्हणू शकतोय का, राम इज इंटेलिजंट मध्ये अँड लावायचं आणि हार्डवर्किंग, राम इज इंटेलिजंट अँड हार्डवर्किंग, तर हे पण सगळं ट्रू असणार. कळलं. यानंतर काय आता, ऑर रूल. ऑर रूल काय असतो सांगा बरं. द ऑर रूल स्टेट्स दॅट इफ वन स्टेटमेंट इज ट्रू देन द डिसजंक्शन ऑफ द स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. म्हणजे दोन स्टेटमेंट राहतात तुमच्याकडे, पी आणि क्यू. पी आणि क्यू पैकी एक जरी ट्रू असली ऑर साठी, अँड साठी काय होतं की पी अँड क्यू साठी पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू पाहिजे होता. पण ऑर साठी काय आहे की पी ऑर क्यू मध्ये एक जरी ट्रू असलं तरी त्याचं उत्तर काय तर ट्रू. म्हणजे इट इज रेनिंग त्यांनी सांगितलंय, देअरफॉर इट इज रेनिंग ऑर इट इज सनी. बरोबर, एक तर रेनिंग होतंय किंवा मग सनी आहे, तर मग हे वाक्य काय झालं, सगळं करेक्ट झालं. कळलं, चुकीचं नाही. इथं दिले त्यांनी कुठं इट इज सनी वगैरे ते दिलेलं नाही, पण ते काय म्हणतात इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट जरी ट्रू असली तरी पी ऑर क्यूला ट्रूच व्हावं लागेल. कळलं का. त्यानंतर रिझोल्युशन काय, आता रिझोल्युशन हे काय एक इन्फरन्स रूल आहे. तो कशासाठी यूज होतो, कन्क्ल्युजन डिराईव्ह करतो आपण कशाने, बाय एलिमिनेटिंग ऑपोजिट लिटरल्स. ऑपोजिट लिटरल्स एलिमिनेट करून कन्क्ल्युजन डिराईव्ह करतो. कळलं. आता हे बघा, राम इज हॉनेस्ट ऑर इंटेलिजंट. काय, राम हा हॉनेस्ट आहे किंवा इंटेलिजंट आहे. राम इज हॉनेस्ट ऑर हार्डवर्किंग. राम हा हॉनेस्ट आहे किंवा हार्डवर्किंग आहे. मग आपण यावरून काय करू शकतोय, देअरफॉर राम इज इंटेलिजंट ऑर हार्डवर्किंग. आपण काय करू शकतो, हे एलिमिनेट करून टाकतो. कळलं, काय करून टाकतो, राम हे हॉनेस्ट आहे हे एलिमिनेट करून टाकतो. इंटेलिजंट हार्डवर्किंगला राम इज इंटेलिजंट ऑर हार्डवर्किंग याला म्हणायचं रिझोल्युशन. कळलं का. इथे एखाद्या टायमाला राम इज नॉट हॉनेस्ट असेल. कळलं का. पहिली स्टेटमेंट काय, पी ऑर क्यू म्हणजे राम इज हॉनेस्ट ऑर इंटेलिजंट, आणि इथं काय राम इज नॉट असेल, नॉट हॉनेस्ट. बरोबर, राम इज नॉट हॉनेस्ट ऑर हार्डवर्किंग. मग ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये एकदा हॉनेस्ट आहे आणि एकदा हॉनेस्ट नाहीये. बरोबर, हॉनेस्ट नाहीये, मग हे आपण काय करू शकतो, कट करू शकतोय. राम इज इंटेलिजंट ऑर हार्डवर्किंग असे तुम्ही लिहू शकता. एकदम चुकून राहिलं असं माझ्याकडून, तेवढं तुम्ही करेक्शन करून घ्यायचं. कळलं. यानंतर काय आता, एक्सप्लेन युनिफिकेशन अल्गोरिदम विथ अन एक्झाम्पल. काय, एक्सप्लेन युनिफिकेशन अल्गोरिदम विथ अन एक्झाम्पल. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, युनिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ मेकिंग two logical expressions identical by replacing variables with suitable values or substitution. म्हणजे काय होतं आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये युनिफिकेशन ही अशी प्रोसेस आहे की आपण ज्याला दोन लॉजिकल एक्सप्रेशनला काय करतो, सेम बनवतो. आयडेंटिकल म्हणजे काय, सेम बनवण्याचं काम करतो. काही व्हॅरिएबल्स असतात त्याला आपण काय करतो, रिप्लेस करतो सुटेबल व्हॅल्यू सोबत, आणि जे दोन लॉजिकल एक्सप्रेशन आहे त्यांना सेम बनवतो. आता ते कसं बनवतो वगैरे काय तुम्हाला पुढं कळत. स्टेप्स काय बघा, दोन प्रेडिकेट्सला कम्पेअर करायचं, चेक करायचं की प्रेडिकेटचे नाव वगैरे सेम आहे का. मग काय करायचं, मॅच करायचं. जे जे सेम आहे ते आपण मॅच करत जाऊ, आणि जे सेम नाही त्याला रिप्लेस करायचं व्हॅरिएबल सोबत. इफ ऑल आर्ग्युमेंट, जर का सगळ्या आर्ग्युमेंट सक्सेसफुली मॅच झाल्या तर आपलं युनिफिकेशन आहे, नाहीतर नाही. कळलं. आता याचं एक एक्झाम्पल देतो. आपण दोन प्रेडिकेट्स घेतले, एक घेतलं नोज राम कॉमा एक्स आणि एक दुसरं घेतलं नोज राम कॉमा श्याम. तर आपण काय करायचं, प्रेडिकेटचे नाव सेम आहे का, पहिल्याचं नोज आहे दुसऱ्याचं नोज आहे, ठीक आहे, सेम सेम आहे, हे झालं आपलं सॅटिस्फाय. बरोबर. त्यानंतर दुसरं काय बघायचंय, राम राम सेम आहे का. पहिली आर्ग्युमेंट आहे ना ही, यामध्ये आपण पास केलेली फर्स्ट आर्ग्युमेंट. मग फर्स्ट आर्ग्युमेंट सेम आहे का, राम राम, ठीक आहे सेम आहे. आणि दुसरी आर्ग्युमेंट सेम नाही आहे, तर मग काय करायचं आपल्याला, एक्सच्या जागेवरती इथं श्याम आहे तर इथं पण श्याम पाहिजे ना. मग एक्सच्या जागेवरती काय रिप्लेस करायचं, श्याम. एक्स जर का आपण श्याम सोबत रिप्लेस केला तर इथं पण श्याम होईल, इथं पण श्याम होईल. म्हणजे हे नोज राम श्याम
नोज राम श्याम दोन्ही पण सेम झालं तर त्याला काय म्हणायचं मग युनिफिकेशन. कळलं का? आता बघा एक्स जेव्हा आपण श्यामने रिप्लेस करतो तेव्हा काय होतं की दोन्ही पण स्टेटमेंट काय बनतं नोज राम श्याम, दोन्ही पण एक्सप्रेशन हे सेम बनतं, आयडेंटिकल बनतं, त्यामुळं काय म्हणतो आपण युनिफिकेशन हे सक्सेसफुल आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ युनिफिकेशन काय, त्याने आपली लॉजिकल रिझनिंग सोपी होते, त्यामुळं यूज इन ऑटोमेटेड थेरम प्रूव्हिंगसाठी यूज होतं, इम्पॉर्टंट इन AI इन्फरन्स सिस्टमसाठी. कळलं? आता तिचं एक्स असतं तर तुम्हाला थोडं अवघड गेलं असतं रिझनिंग वगैरे करण्यासाठी, पण तुम्ही तिथं श्याम टाकलं, दोन्ही सेंटेन्स सेम झाले, त्यामुळे इझीच आहे. कळलं? यानंतर काय आता एक्सप्लेन नॉलेज रिप्रेझेंटेशन स्ट्रक्चर्स अँड कम्पेअर देम. नॉलेज रिप्रेझेंटेशन स्ट्रक्चर्स काय, इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स knowledge representation is the method of storing knowledge in a form that a computer system can understand and use for reasoning and decision making. कळलं? आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय, नॉलेज रिप्रेझेंटेशन इज द मेथड ऑफ स्टोरिंग नॉलेज इन द फॉर्म दॅट अ कम्प्युटर सिस्टीम कॅन अंडरस्टँड. नॉलेज रिप्रेझेंटेशन असं स्टोअर करायचं की कम्प्युटर सिस्टीमला पण अंडरस्टँड झालं पाहिजे आणि ते रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगसाठी वापरता आलं पाहिजे. कळलं? त्यासाठी काही डिफरंट नॉलेज रिप्रेझेंटेशन स्ट्रक्चर असतं की कसं स्टोअर करून ठेवलं पाहिजे की ज्याने कम्प्युटरनी लॉजिकल रिझनिंग लावली तर त्याला एकदम इझी जाईन सगळ्या गोष्टी. मग पहिली गोष्ट काय आता लॉजिकल रिप्रेझेंटेशन. मग इन लॉजिकल रिप्रेझेंटेशन नॉलेज इज रिप्रेझेंटेड, जे नॉलेज राहतं त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो लॉजिकल स्टेटमेंटच्या द्वारे. आता पहिली स्टेटमेंट काय, एक्झाम्पल ऑल ह्युमन्स आर मॉर्टल, आपण असं रिप्रेझेंट करतो लॉजिकलच्या. यामुळे काय होतं आपलं ॲक्युरेट रिझनिंग भेटते आणि कन्क्ल्युजन डिराईव्ह करण्यासाठी पण सोपं जातं. आणि जर काय कॉम्प्लेक्स असतं, कॉम्प्लेक्स फॉर लार्ज प्रॉब्लेम्स. कळलं? यानंतर काय आता, यानंतर आपलं सिमॅन्टिक नेटवर्क. पहिलं झालं लॉजिकल बघितलं, आता सिमॅन्टिक नेटवर्क. सिमॅन्टिक नेटवर्क म्हणजे काय, हे काय करतो आपण स्टोअर करतोय एक डेटा फॉर्म, डेटाच्या टाईपमध्ये स्टोअर करून ठेवतोय. म्हणजे जर का कम्प्युटरनी त्यावरती लॉजिकल रिझनिंग लावली तर कम्प्युटरला डिराईव्ह करण्यासाठी कन्क्ल्युजन वगैरे काढण्यासाठी सोपं केलं पाहिजे. मग दुसरं सिमॅन्टिक नेटवर्कमध्ये स्टोअर केलं आपण, ते काय दाखवतं नोड्स आणि लिंक्सच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतं. जसं की नोड्स रिप्रेझेंट ऑब्जेक्ट्स आणि लिंक रिप्रेझेंट रिलेशनशिप. आता झाले नोड्स, हे काय ऑब्जेक्ट आहे ना, बर्ड वगैरे फ्लाय वगैरे, तर मग काय करायचं यांच्यामध्ये लिंक दाखवायची. लिंक बर्ड काय करू शकताय, फ्लाय करू शकताय. मग हे नोड्स आणि लिंकच्या फॉर्ममध्ये पण रिप्रेझेंट करतो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणतो याला, आणि हे रिलेशनशिप क्लिअरली शो करतं. पण जर का कॉम्प्लेक्स रिझनिंग असेल तर ते करणं थोडंसं अवघड जातं. कळलं? त्यानंतर फ्रेम रिप्रेझेंटेशन काय, फ्रेम रिप्रेझेंटेशन स्टोअर्स नॉलेज युझिंग फ्रेम्स कंटेनिंग स्टोअर्स अँड व्हॅल्यूज. कळलं? आता बघा हे काय, कार काय झाली, एक कार झाली, एक फ्रेम झाली, बरोबर, कार. आणि त्यामध्ये काय स्टोअर करायचं आपल्याला, त्यामध्ये आपण काय केलं, कलर स्टोअर केला, मॉडेल स्टोअर केलं, स्पीड स्टोअर केली. कळलं? हे नॉलेज स्टोअर फ्रेमच्या फॉर्ममध्ये. मग एक फ्रेम धरतो आपण आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स वगैरे, हे कलर झालं, मॉडेल झालं, स्पीड झालं, हे झालं, स्टोअर करतो आपण व्हॅल्यूज. ॲडव्हान्टेजेस काय याचं, ऑर्गनाइज रिप्रेझेंटेशन आणि अपडेट करणं इझी जातं. पण कॉम्प्लेक्स लॉजिकसाठी हे पण सुटेबल नाही. तर हे आपण मागच्या युनिटमध्ये बघितलं होतं, आय थिंक तुम्हाला आठवत असेल तर, कारचं एक्झाम्पल. प्रोडक्शन रूल्स काय, नॉलेज इज रिप्रेझेंटेड युझिंग इफ देन रूल्स. इफ देन रूल्स वापरले त्याला म्हणायचं प्रोडक्शन रूल. इफ फीवर देन इलनेस. कळलं? हे एक्झाम्पल खूप वेळा बघितलं आपण. आता सिम्पल आणि इझी टू अंडरस्टँड राहतं, एक्सपर्ट सिस्टीममध्ये पण आपण यूज करतो. पण जर का लार्ज नंबर ऑफ रूल्स असतील तर ते मॅनेज करायला डिफिकल्ट जातं. कळलं? आता हे बघा मी इथे तुम्हाला चार्टच्या फॉर्ममध्ये दाखवलंय. लॉजिकल रिप्रेझेंटेशन आपल्याकडे 4 स्ट्रक्चर आहे. लॉजिकल रिप्रेझेंटेशन, सिमॅन्टिक नेटवर्क, फ्रेम रिप्रेझेंटेशन, प्रोडक्शन रूल. पाठ करून घ्यायची लगेच. पहिलं काय, लॉजिकल रिप्रेझेंटेशन, सिमॅन्टिक नेटवर्क, फ्रेम रिप्रेझेंटेशन आणि प्रोडक्शन रूल्स. मग लॉजिकल रिप्रेझेंटेशनची मेथड काय, एक लॉजिकल स्टेटमेंटद्वारे आपण याला रिप्रेझेंट करतो. ॲडव्हान्टेजेस काय, ॲक्युरेट रिझनिंग लागते पण कॉम्प्लेक्स कम्प्युटेशनसाठी ते अवघड जातं. सिमॅन्टिक नेटवर्कमध्ये कसं रिप्रेझेंट करतो आपण, नोड्स आणि लिंक्सच्या फॉर्ममध्ये. व्हिज्युअलायझेशनसाठी इझी जातं,
पण लिमिटेड रिझनिंग असते. फ्रेम रिप्रेझेंटेशन काय, स्लॉट्स आणि व्हॅल्यूज. कळलं? फ्रेममध्ये आपण एक कार घेतली होती, बाकीच्या व्हॅल्यूज काय होत्या, कार एक फ्रेम होती आणि स्लॉट्स अँड व्हॅल्यूज मध्ये आपण काय घेतलं होतं, कलर वगैरे, मॉडेल वगैरे. ते एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर राहतं, पण ते कॉम्प्लेक्स जर का असेल तर डिफिकल्ट जातं. प्रोडक्शन रूल्स मध्ये काय, इफ देन रूल्स वापरतो आपण, सिम्पल फ्लेक्झिबल राहतं. पण जर का जास्त रूल्स जर का आले तर ते रूलला मॅनेज करणं हे डिफिकल्ट जातं. कळलं का? यानंतर काय, ऑन्टोलॉजी. ऑन्टोलॉजी, व्हॉट डू यू मीन बाय ऑन्टोलॉजी? ऑन्टोलॉजी ऑफ सिच्युएशन कॅल्क्युलस बघायचं आपल्याला. कळलं? व्हॉट डू यू मीन बाय ऑन्टोलॉजी ऑफ सिच्युएशन कॅल्क्युलस. मग ऑन्टोलॉजी ऑफ सिच्युएशन कॅल्क्युलस काय सांगतं तुम्हाला बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सिच्युएशन कॅल्क्युलस इज अ मेथड यूज टू रिप्रेझेंट डायनॅमिक एन्व्हायरमेंट. सिच्युएशन कॅल्क्युलस काय, अशी एक मेथड की डायनॅमिक एन्व्हायरमेंट दाखवते. असं एन्व्हायरमेंट जे की स्टॅटिक नाहीये, जे स्टेबल नाहीये, काही चेंजेस होत आहे त्यामध्ये. काही जर का तुम्ही ऍक्शन घेतली तर काही चेंजेस होत आहेत, त्याला म्हणायचं डायनॅमिक एन्व्हायरमेंट. द ऑन्टोलॉजी ऑफ सिच्युएशन कॅल्क्युलस कन्सिस्ट ऑफ बेसिक एलिमेंट्स. म्हणजे ऑन्टोलॉजी ऑफ सिच्युएशन कॅल्क्युलस काय करते, त्यामध्ये बेसिक एलिमेंट्स असतात जे की ऍक्शन्स डिस्क्राईब करतात. आता आपण बघणार आहे काय राहतं कंपोनंट्स ऑफ ऑन्टोलॉजी. कळलं? पहिलं काय, ऍक्शन. ऍक्शन मध्ये काय, रिप्रेझेंट्स ऍक्टिव्हिटीज परफॉर्म बाय अन एजंट. ऍक्शन म्हणजे काय, एखादं मूव्ह केलं आपण किंवा मग डोर ओपन वगैरे केलं, ते ऍक्शन मध्ये येणार. ती काय, एक ऍक्टिव्हिटी जी एजंटनी परफॉर्म केली. त्यानंतर सिच्युएशन मध्ये काय येणार सांगा बरं, रिप्रेझेंट द स्टेट ऑफ द वर्ल्ड आफ्टर परफॉर्मिंग ऍक्शन. ऍक्शन परफॉर्म झाली, त्यानंतर काय स्टेट आहे ते. आता रूम ही क्लीन तर झाली आहे, पण कोणत्या ऍक्शन नंतर, क्लिनिंगच्या ऍक्शन नंतर. कळलं? तुम्ही रेडी तर झाले, पण तुम्ही काय ऍक्शन केली असन, तुम्ही तेल वगैरे लावलं असन, पावडर लावला असन, सनस्क्रीन लावली असन, मॉइश्चरायझर जे असन त्या अजून बाकीच्या गोष्टी. कळलं? तुम्ही काय झाले, इथं काय राहतं, आउटपुट राहतं, त्याच्यासाठी कसे रेडी झाले ते दाखवतं. कळलं? रूम तर क्लीन झाली आहे, पण कशाने, तुम्ही झाडू वगैरे मारला, क्लीन केलं म्हणून क्लीन झाली. कळ? त्याला म्हणायचं सिच्युएशन म्हणजे ऍक्शन झाली, क्लिनिंग म्हणजे तुम्ही झाडण्याची ऍक्शन केली, त्यानंतर कोणती स्टेट आहे ती दाखवतं, त्याला म्हणायचं सिच्युएशन. ऑब्जेक्ट म्हणजे काय, रिप्रेझेंट एंटिटीज प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे रोबोट, डोर, बॉक्स सगळ्या झाल्या एंटिटीज झाल्या, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे ते दाखवतं. फ्लुएंट काय, रिप्रेझेंट प्रॉपर्टीज हुज व्हॅल्यूज कॅन चेंज विथ टाइम ऑर ऍक्शन्स. अशा प्रॉपर्टीज ज्यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते विथ टाइम, जशी जशी वेळ चालली पुढं तशी त्यांची व्हॅल्यू चेंज होईल, किंवा एखादी ऍक्शन घेतली तर व्हॅल्यू चेंज होईल, त्याला म्हणायचं फ्लुएंट. म्हणजे डोर ओपन, असं थोडी आता डोर एकाच जागेवर लावणार, कोणी जर का त्याला ओपन केलं तर ओपन होईल, कोणी जर का त्याला बंद केलं तर काय होणार आहे, डोर लॉक होऊन जाईल. मग काय झालं, कोणी जर का त्या एखाद्या ऍक्शन घेऊन जर का त्याची स्टेट चेंज करू शकतंय तर ते फ्लुएंटमध्ये. लाईट ही ऑन करू शकतोय, ऑफ करू शकतोय, आपल्या हातात, मग त्याची स्टेट चेंज होती, ते फ्लुएंटमध्ये. कळलं? आता आपल्याला काय बघायचंय, फॉरवर्ड चेनिंग अल्गोरिदम एक्सप्लेन करायचं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉरवर्ड चेनिंग इज अ रिझनिंग मेथड यूज इन एक्सपर्ट सिस्टम. फॉरवर्ड चेनिंग काय, एक रिझनिंग मेथड आहे जी एक्सपर्ट सिस्टममध्ये यूज केली जाते. ती कशापासून स्टार्ट होते का, नोन फॅक्ट्स पासून चालू होते आणि कन्क्लुजन पर्यंत, गोल पर्यंत जाऊन पोहोचते. आपण लेक्चर चालू व्हायच्याच टायमिंगला बघितलं फॉरवर्ड चेनिंग काय असते, तर आपण इथं फक्त डिफिनेशन तर सोपी आहे. नोन फॅक्ट्स पासून चालू होते, कन्क्लुजन पर्यंत जाते. या एकदम प्रॉपर भारीतल्या नोट्स जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, नक्की ॲक्सेस करा, तुमचाच फायदा होईल यामध्ये. एकदम कमीत कमी आपण काय म्हणतो टोकनमध्ये ते तुम्ही परचेस करू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. भरपूर नोट्स अपलोड झालेले आहे, बाकीच्या पण नोट्स लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये अपलोड होतील, तर सगळ्यांनी त्या नोट्सला ॲक्सेस करायचं आहे. कळलं? बाकीचे पण तुम्हाला काही पाहिजे असेल, मागचं एखाद्याचं बॅक असन वगैरे सगळ्यांनी, तर तुम्ही मला मेसेज करू शकताय टेलिग्रामला वगैरे. कळलं? तर तुम्हाला मी बाकीच्या पण नोट्स जर का पर्टिक्युलर सब्जेक्टच्या लागत असेल तर मी त्या तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतोय. कळलं? त्यानंतर काय आता स्टेप्स ऑफ फॉरवर्ड चेनिंग म्हणजे काय, स्टार्ट विथ द नोन फॅक्ट्स. नोन फॅक्ट्स पासून चालू करायचं.
चेक रूल्स हुज कंडिशन्स आर ट्रू. कळलं. नोन फॅक्टपासून तुम्ही चालू केलं, रूल्सला चेक केलं ज्यांची कंडिशन ट्रू आहे आणि रूल अप्लाय केले. कळलं. जनरेट अ न्यू फॅक्ट. आता हे तुम्हाला मी पुढे दाखवतो. या सगळ्या गोष्टी फक्त बघून घ्या. स्टेप काय, एक नोन फॅक्ट राहते तुमच्याकडं, तुम्ही काय केलं, रूलला चेक केलं आणि कंडिशन बघितलं ट्रू. रूल अप्लाय केला, न्यू फॅक्ट बनवली, प्रोसेस रिपीट केली जोपर्यंत कन्क्लुजनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. आता हे सोडून द्या सगळं, हे तुम्हाला कळलं नंतर. आपण जर काही एक्झाम्पल बघितलं तर स्टेप्स कळून जातील. बघा, रूल्स काय, इफ फिवर देन इलनेस, हा एक रूल झाला. दुसरा काय, इफ इलनेस देन मेडिसिन. पहिला रूल काय, जर का तुम्हाला ताप असन तर तुम्ही आजारी आहात. जर का तुम्ही आजारी आहात तुम्हाला मेडिसिनची जरूरत आहे. कळलं. कळलं का रूल काय, जर का तुम्हाला ताप आहे तर तुम्ही आजारी आहात. जर का तुम्हाला जर तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला मेडिसिनची गरज आहे. मग फॅक्ट काय दिली आपल्याला, रूल झाले पहिले दोन. फॅक्ट काय, पेशंटला फिवर आहे. बरोबर, हा झाला फॅक्ट. मग पहिली स्टेप काय, नोन फॅक्ट म्हणजे फिवर. पहिली स्टेपमध्ये आपल्याला काय कळलं, फिवरच गोष्ट. बरोबर. मग नंतर काय कळलं, आता फिवर नंतर इफ फिवर देन इलनेस. स्टेप 2 मध्ये काय केलं आपण, रूल 1 अप्लाय केला, इफ फिवर देन इलनेस. मग न्यू फॅक्ट काय आली आपल्याकडं, इलनेसवाली. बरोबर. आणि रूल 2 अप्लाय केला तर काय होणार आहे, इफ इलनेस देन मेडिसिन. मग न्यू फॅक्टमध्ये काय भेटलं आपल्याला वापस, मेडिसिन गरजेचं आहे असं भेटलं. कळलं. जर का फिवर असन तर तुम्ही आजारी आहात, जर का आजारी आहात तर तुम्हाला मेडिसिन पाहिजे. म्हणून सिस्टम कन्क्लूड दॅट मेडिसिन इज रिक्वायर्ड. कन्क्लुजन काय भेटतं की मेडिसिन ही गरजेची आहे. कळलं. आपल्याला ते करा, शेवटी काय गोल पर्यंत जायचंय. बरोबर. मग गोल पर्यंत का जाणार तुम्ही सांगा बरं. तुम्हाला जर का फिवर आहे तर तुम्ही आजारी, जर का तुम्ही आजारी तर तुम्हाला मेडिसिनची गरज आहे. मग गोल तर इथंच झाला ना मेडिसिन पर्यंत. मग गोल काय शेवटी की तुम्हाला मेडिसिनची गरज आहे. मग झालं. फॉरवर्ड चेनिंग मध्ये हेच आहे, इथून फॅक्ट पासून गोल पर्यंत जावं लागतं. कळलं का. यानंतर काय, आता बघा यानंतर काय ॲडव्हान्टेजेस वगैरे काय, इझी टू अंडरस्टँड असतं, युजफुल राहतं वेन फॅक्ट्स आर अवेलेबल, ऑटोमॅटिकली फाइंड कन्क्लुजन. आणि डिसएडव्हान्टेजेस काय, अननेसेसरी कन्क्लुजन पण ते शोधू शकतंय आणि मोर प्रोसेसिंग टाइम ते घेतं. कळलं. यानंतर काय, फॉरवर्ड चेनिंग तर तुम्ही बघितली. आता बॅकवर्ड चेनिंग काय, बॅकवर्ड चेनिंग अल्गोरिदम एक्सप्लेन करायचं आहे. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बॅकवर्ड चेनिंग इज अ गोल ड्रिवन reasoning method used in expert system and rule based system. बॅकवर्ड चेनिंग काय, एक गोल ड्रिव्हन रिझनिंग मेथड आहे. गोल ड्रिव्हन म्हणजे काय, गोल पासून तर फॅक्ट पर्यंत जायचं असतं आपल्याला. इट स्टार्ट्स विथ द गोल, गोल पासून स्टार्ट करायचं अँड वर्क्स बॅकवर्ड, हळूहळू मागं जायचं आणि एक सपोर्टिंग फॅक्ट शोधायची फॅक्ट पर्यंत. द रिझनिंग प्रोसेस मूव्स फ्रॉम कन्क्लुजन टुवर्ड्स फॅक्ट्स. रिझनिंग प्रोसेस कुठून कुठपर्यंत जाते, कन्क्लुजन कडून गोल कडून फॅक्ट कडे जाते. आता स्टेप्स काय, स्टार्ट विथ द गोल. जो गोल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे त्या गोल, जसं की आपण चहाला प्रूव्ह करत होतो की पत्ती होती का, साखर होती का, ठीक आहे मग होती म्हणून बनला असन चहा. मग तसं मागं जायचं हळूहळू. फाइंड रूल्स हुज कन्क्लुजन मॅचेस द गोल. कंडिशन चेक करायच्या की ऑफ दॅट रूल. अगेन फाइंड रूल्स फॅक्ट्स. आता हे स्टेप्स या सोडून द्या, मी तुम्हाला सांगतोय वाचून घ्या फक्त, कारण तुम्हाला एक्झाम्पल कळलं तर स्टेप इझिली कळतील. ह्या तुम्ही नंतर पण वाचू शकता. कळलं का. मी जास्त एक्सप्लेन नाही करीत स्टेप्सला, स्टेप्स इझी असतात पण तुम्हाला डायरेक्ट समजणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे पहिले एक्झाम्पल घेऊ, मग तुम्हाला स्टेप्स ऑटोमॅटिकली तुम्ही ते येऊन वापस बघू शकताय. कळलं. आता रूल्स काय, इफ अ स्टुडंट देन ही पासेस. कळलं. इफ अ स्टुडंट देन ही पासेस म्हणजे स्टडी इक्वल टू पास असेल. स्टुडंट जर का स्टडी करतोय, इथे शाळेत स्टडी आहे, जर का स्टुडंट स्टडी करतोय तर तो काय होणार आहे, पास होणार आहे. इफ अ स्टुडंट अटेंड्स क्लास देन ही स्टडीज. बरोबर. तो काय करतोय, जर का एखादा स्टुडंट क्लास अटेंड करतोय तर तो स्टडी करतोय. अटेंड वरून स्टडी. कळलं. आणि राम अटेंड्स क्लास, मग अटेंड मध्ये राम आला आपल्याकडं. मग आपण काय म्हटलो की एखादा स्टुडंट स्टडी करतोय तो पास होईल. इथून आपण हे झाले रूल्स झाले समजा आपले. कळलं. रूल्स आपण डिफाईन केले. यानंतर काय आता आपला
रूल्स तर आपण डिफाईन केला. आता आपण काय बघणार आहे की गोल कसा, आता राम पास होतोय, राम गोल काय की रामला पास व्हायचं, मग राम पास झाला. राम कसा पास झाला ते बघायचं आपल्याला. आता हळूहळू मागं जायचंय, कळलं. गोल कडून कुठे गेलो आपण आता, टू प्रूफ पास चेक, रूल चेक करायचे का स्टडी जर केला असेल तर पास होतं का, बरोबर. स्टडी जर केला तर पास होतं का, हो होतं. मग आपण काय करायचं, रूल 2 कडे यायचं. टू प्रूव्ह स्टडी राम चेक रूल अटेंड स्टडी, नाव सिस्टम चेक्स अटेंड राम, म्हणजे एक एक रूल चेक करायचा, कळलं. हळूहळू मागं जायचं. कसं जायचं आता बघा, काय राम क्लास अटेंड करतो. जर का रामनी क्लास अटेंड केला तर तो स्टडी करतो, आणि जर का तो स्टडी करतो तर तो पास होतो. इथून आपण हळूहळू मागं गेलो, बरोबर. मागं गेल्यानंतर काय भेटलं का आपल्याला, तो पास झाला. मग हेच तर बघायचं होतं आपल्याला, हळूहळू मागं जाऊ पास होतो का नाही. मग स्टेप 3 मध्ये पण बघायचं, फॅक्ट वगैरे सगळ्यात चेक करून आपण कन्क्ल्युजन पर्यंत काय होतो की राम पास होतो. जर का फॅक्ट काय, राम क्लास अटेंड करतो तर तो स्टडी करतो, आणि तो जर का स्टडी करतो तर तो पास होतो, कळलं. यानंतर काय होतं आपलं, नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस आहे. राईट अँड एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस. नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस काय, नॉलेज इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ पुटिंग ह्युमन नॉलेज इन टू अ कम्प्युटर, कळलं. जे ह्युमन नॉलेज आहे, आपलं जे नॉलेज आहे, माणसांचं नॉलेज, ते आपण कशात टाकतो, कम्प्युटरमध्ये टाकतो. सो दॅट कम्प्युटर कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स लाईक्स अन एक्सपर्ट. म्हणजे कम्प्युटर का, आता समजा एखादा चेसचा गेम बनवलाय तुम्ही, पण कम्प्युटर सोबत तुम्ही खेळताय, पण तुम्हाला हे माहिती का कम्प्युटरला कसं काय खेळता येतंय, कारण कोणीतरी माणसाचंच डोकं दिलंय ना त्याला, की जे त्या मागं जी कोडिंग झालेली आहे, कळलं. त्याच्या मागं जे काय म्हणतो आपण, ज्याच्या मागं समजा ठीक आहे जी कोडिंग झालेली आहे, जे त्याच्या मागं रूल सेट केलेले, ते तर एका ह्युमननीच केलेलं आहे, कळलं. मग त्याला काय म्हणायचं, त्या प्रोसेसला नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस. जर का कम्प्युटर चांगला चेस खेळतंय तर त्याला ते कोणी शिकवलंय, का ह्युमननी शिकवलंय, बरोबर. इन अ कम्प्युटर सो दॅट कम्प्युटर कॅन, म्हणजे कम्प्युटरनी माणसांसारखे प्रॉब्लेम किंवा त्यापर्यंत चांगले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, म्हणून नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस वापरतो. ते एक्सपर्ट सिस्टममध्ये यूज होतं. आता नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेसच्या स्टेप काय, पहिले प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करायचं. फर्स्ट डिसाईड व्हॉट प्रॉब्लेम द सिस्टम विल सॉल्व्ह. सिस्टम कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते डिसाईड करायचं. जसं की मेडिकल डायग्नोसिस, वेदर प्रेडिक्शन. आता कसं मेडिकलमध्ये डॉक्टर लोक वगैरे की समजा तुम्ही जर का त्यांना काही सांगितले सिम्टम्स वगैरे हे ते, तर ते तुम्ही आजार वगैरे सांगितले की माझा हात दुखतोय, पाय दुखतोय, हे ते, तर तुम्हाला सांगतील की तुम्हाला हा आजार झाला आहे. मग त्या गोष्टीसाठी आपण हे करू शकतो. कलेक्ट नॉलेज काय, कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम एक्सपर्टमधून, बुक्समधून, इंटरनेटवरून, डेटाबेसवरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घ्यायची. आता इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर काय करणार आहे, तुम्ही ती इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर करणार आहे. स्टोअर कशात करणार, रूल्स आणि फॅक्ट्समध्ये स्टोअर करणार, बरोबर. इफ जर का फिवर असन, फिवर इक्वल टू येस, तर डिसीज काय दाखवून, फ्ल्यू दाखवून, अशा फॉर्ममध्ये आपण स्टोअर करू, बरोबर. मग काय करा, इन्फरन्स इंजिन तयार करायचं. म्हणजे इन्फरन्स इंजिन अप्लाय रूल्स अँड गिव्हन डिसिजन ऑर सोल्युशन. म्हणजे इन्फरन्स इंजिन काय करतं, रूल अप्लाय करतं आणि एक डिसिजन किंवा सोल्युशन देतं. तुम्ही ह्या नॉलेज जे स्टोअर करून ठेवलं आहे त्यावरती जर का तुम्ही इन्फरन्स रूल लावले तर यावरतून आपल्याला काहीतरी भेटतं, की समजा फिवर जर का आहे तुला, तर मग तुला फ्ल्यू झाला आहे, कळलं. या गोष्टी आपल्याला इन्फरन्स इंजिनवरून कळतात. मग सिस्टम बिल्ड करायची, सगळे रूल्स ॲड करायचे, नॉलेज एका कम्प्युटर सिस्टममध्ये ॲड करून द्यायचं आणि सिस्टमला चेक करायचं करेक्ट आन्सर देत आहे की नाही. मग तुम्ही त्याला टेस्टिंग वगैरे हे ते करून बघायचं करेक्ट आन्सर देत आहे का नाही, आणि न्यू नॉलेज ॲड करत जायचं. जेव्हा सिस्टमला न्यू नॉलेज लागतंय तेव्हा आपण ॲड करत जायचं. कळलं का इथपर्यंत, कळलं. मग सिम्पल डायग्राम काय येण्यासाठी पहिले तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, बरोबर. त्यावरती आपण नॉलेज कलेक्ट केलं बुकमधून वगैरे, इकडून तिकडून. जर का तुम्हाला प्रॉब्लेम कळाला, ठीक आहे, आता आपल्याला एखादी डॉक्टरला अशी सिस्टीम बनवून द्यायची आहे की जी आपाप उपचार सांगन, बरोबर. मग तुम्ही प्रॉब्लेम हा भेटला तुम्हाला, मग तुम्ही त्यावरती नॉलेज कलेक्ट करशाल, ते नॉलेज स्टोअर करशाल कुठंतरी, मग त्यावरती इन्फरन्स रूल्स वगैरे लावशाल, एक सिस्टीम बिल्ड करायची, त्याला टेस्ट करायचं. जसं जसं जर का एखादी गोष्ट ते चुकीची सांगत असेल किंवा मग तुम्हाला काहीतरी अपडेट पाहिजे असेल, त्यामध्ये तो नॉलेजला अपडेट करत जायचं, कळलं. हे झाले ॲडव्हान्टेजेस, फास्ट डिसिजन मेकिंग, स्टोअर एक्सपर्ट नॉलेज, सॉल्व्स प्रॉब्लेम इझिली.
कळलं. यानंतर आता काय बघायचं आपल्याला, यानंतर बघायचंय रिझोल्युशन आणि युनिफिकेशन. युनिफिकेशन तर आपण बघितलंय, रिझोल्युशन काय असतं ते पण आपण बघणार. रिझोल्युशन इज अ मेथड यूज इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू फाइंड द करेक्ट कन्क्लुजन फ्रॉम द गिवन स्टेटमेंट. रिझोल्युशन कशासाठी दिलं जातं की करेक्ट कन्क्लुजन भेटलं पाहिजे. ज्या स्टेटमेंट दिलेले आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे स्टेटमेंट, त्यांच्यापासून एक करेक्ट कन्क्लुजन भेटलं पाहिजे, त्यासाठी रिझोल्युशन वापरलं जातं. ते काय करतं, ऑपोजिट टर्म्सला काढून टाकतं आणि न्यू रिझल्ट तयार करतं. बरोबर. इट इज मेनली यूज इन एक्सपर्ट सिस्टममध्ये यूज होतं, लॉजिक प्रोग्रामिंगमध्ये, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये वगैरे यूज होतं. राम इज स्टडिंग ऑर प्लेइंग. ही पहिली गोष्ट काय झाली, राम हा स्टडी करतोय आणि खेळतोय. आणि दुसऱ्या गोष्टीत काय, राम हा खेळत नाहीये. पहिल्या गोष्टीत काय सांगितलंय तुम्हाला, राम हा खेळतोय. दुसऱ्या वेळेस तेच म्हणताय की राम खेळत नाही. म्हणजे ते आपल्याला काय पागल समजताय का? नाही, आपण पागल आहे का? पागल समजताय ते. मग त्यांनी जर का अशा खोट्या स्टेटमेंट दिलेल्या असेल तुम्हाला की राम इज स्टडिंग ऑर प्लेइंग, कळलं. पहिले ते म्हणताय स्वतःच की राम खेळतोय, नंतर ते येड्यावानी करायला लागतं, ते म्हणतं की राम खेळत नाही. मग आपण समजायचं काय नेमकी, राम खेळतोय की नाही खेळत आहे. मग ह्या गोष्टीत जर का तुमचं पण कन्फ्युजन होत असेल तर त्याला काय म्हणायचं, रिझोल्युशन. आणि त्या गोष्टीला डायरेक्ट उडून टाकायचं. काय करायचं, उडून टाकायचं. राम खेळतोय की नाही खेळत आम्हाला त्याच्याशी काही घेणंच नाही. राम खेळू नाही तर नाही खेळू, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. राम अभ्यास करतो हे इम्पॉर्टंट आहे. कळलं का तुम्हाला? रामच्या खेळण्याशी आपल्याला काही इंटरेस्ट नाही. रामांनी फक्त अभ्यासच केला पाहिजे, यामध्ये आपला इंटरेस्ट. कळलं. मग तुम्ही राम इज नॉट प्लेइंग ऑर प्लेइंगला उडून टाकशाल. कळलं. सिन्स राम इज नॉट प्लेइंग द रिमेनिंग आन्सर इज राम इज स्टडिंग. कन्क्लुजन भेटलं तुम्हाला. कळलं. रिझोल्युशन कळलं का तुम्हाला? ज्या गोष्टी तुम्हाला खात्रीशीर माहीत नाहीये, पहिले ते वेगळं सांगताय तुम्हाला, नंतर वेगळं सांगताय, तर त्या गोष्टीला कट करून टाकायचं डायरेक्ट. राम हा फक्त अभ्यास करतो हे आपल्याला माहिती आहे. कळलं. त्याला म्हणायचं रिझोल्युशन. वर्किंग ऑफ रिझोल्युशन काय, दोन लॉजिकल स्टेटमेंट घेतलं आपण, त्यामध्ये ऑपोजिट. आता दोन लॉजिकल स्टेटमेंट काय होता, राम खेळतोय अभ्यास करतोय, दुसरी स्टेटमेंट होती राम अभ्यास नाही, राम खेळत नाहीये. मग त्यामध्ये ऑपोजिट स्टेटमेंट शोधायच्या, की एका वेळेस सांगितलं त्यांनी राम खेळतोय, दुसऱ्या वेळेस म्हणताय राम नाही खेळत आहे. मग त्या ऑपोजिट स्टेटमेंटला काढून टाकायचं, जे उरलंय ते तुमचं आन्सर आहे. कळलं का? आणि युनिफिकेशन तर मी पहिलेच सांगितलंय की आपल्याला काय करायचं राहतं, दोन तुम्हाला एक प्रेडिकेट्स वगैरे दिलेले राहतात, त्यांना काय करायचं राहतं, सेम करायचं राहतं, तर ते युनिफिकेशन आहे म्हणून आपण म्हणू शकतोय. कळलं. दोन एक्सप्रेशनला सेम करायचं राहतं. ते जर का सेम नसेल तर त्यांचे व्हॅरिएबल्स वगैरे करेक्ट व्हॅल्यू सोबत रिप्लेस करायचे. कळलं. आता पहिले काय, लाईक्समध्ये एक्स कॉमा मँगो दिलंय तुम्हाला, आणि दुसऱ्यामध्ये लाईक्समध्ये राम कॉमा मँगो. तर पहिले काय, लाईक्स सेम आहे, मँगो सेम आहे. बरोबर. मग इथं सेम काय नाही, राम आणि एक्स. मग एक्सला काय करायचं, रामनी रिप्लेस करायचं. मग वरती पण काय होऊन जाईल, लाईक्स राम मँगो. जर का दोन्ही सेम झाले तर युनिफिकेशन आहे, जर का दोन्ही सेम नाही झाले तर युनिफिकेशन नाहीये. एक्स इक्वल टू राम, आफ्टर रिप्लेसमेंट लाईक्स राम मँगो होऊन जाईल. मग ते सेम झाले तर युनिफिकेशन आहे, आपण असं म्हणू शकतो. कळलं. बोथ एक्सप्रेशन सेम होऊन जात्या म्हणून आपण याला युनिफिकेशन म्हणू शकतोय. वर्किंग ऑफ युनिफिकेशन काय, दोन एक्सप्रेशनला कम्पेअर करायचं, व्हॅरिएबल व्हॅल्यूज चेक करायचा, फाइंड करायचा, व्हॅरिएबलला रिप्लेस करायचं, आणि एक्सप्रेशन सेम बनवायचं. जर सेम झालं तर युनिफिकेशन आहे, नाही झालं तर नाही आहे. कळलं. एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. इझी मॅचिंग ऑफ फॅक्ट्स. जर का तुम्हाला शिकवण्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला नक्की सांगत चला. जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करत चला आणि शेअर करत चला. कळलं. रिझनिंग विथ डिफॉल्ट इन्फॉर्मेशन काय, रिझनिंग विथ डिफॉल्ट इन्फॉर्मेशन मीन्स ॲज्युमिंग समथिंग इज ट्रू अनलेस देर इज इन्फॉर्मेशन प्रूव्हिंग इट रॉंग. आपण बघा, याचं कसं म्हणू शकतो आपण की एखाद्याने गुन्हा केला, समजा एखादी गुन्हा केला, तर काय करू शकतो आपण, ठीक आहे त्यांनी गुन्हा करेल असू नाही तर नसन करू. बरोबर. पण समजा एका जागेवरती, एखादी जागा आहे, XYZ जागा आहे, त्या जागेवरती दोन पर्सन उभे होते, आणि काय झालं, एका पर्सनच्या हातात चाकू आहे, बरोबर. इथं काय, दोन पर्सन उभे, ह्या पर्सन ही एक प्लेस आहे, बरोबर. इथं पोलीस आहे, बरोबर.
पोलीस असतील. मग इथं काय, ह्या पर्सनच्या हातात चाकू आहे आणि हा खाली पडलेला आहे, हा काय मरून पडलेला आहे खाली. मग याच्या हातात चाकू आहे तर पोलीस कोणाला पकडणार, याला पकडणार बरोबर. पहिले याच्या हातात चाकू दिसला त्यालाच पकडणार. ते खरं आहे, त्यांनीच खून केला आहे की नाही हे आपल्याला काही माहीत नाही बरोबर. पण पोलीस कोणाला कस्टडीमध्ये घेणार, पहिले याला कस्टडीमध्ये घेणार. हा कधीपर्यंत पोलिसांच्या कस्टडीमध्ये राहील की जोपर्यंत हे प्रूव्ह होत नाही की यांनी खून केला नाहीये तोपर्यंत बरोबर. तसंच मग काय इथं की एखादं स्टेटमेंटला आपण काय करतो, ॲज्युम करतो. कधीपर्यंत ॲज्युम करतो, जोपर्यंत त्या स्टेटमेंटला प्रूव्ह करत नाही आपण की ती रॉंग आहे तोपर्यंत त्याला ॲज्युम करतो बरोबर. जर जोपर्यंत आपल्याकडे कंप्लीट इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही तोपर्यंत ॲज्युम करायचं. आपल्याला माहिती खून कोणी केला आहे, कंप्लीट इन्फॉर्मेशन नाही आपल्याकडं. मग आपण काय समजायचं, याच्यावरतीच आरोप टाकून द्यायचा की खुनी तूच आहे बाई, चल तू जेलमध्ये, आता भरपूर झालं, आता यालाच खुनी पकडून घ्यायचं. कळ, जोपर्यंत नाही खुनी ते होत तो, जोपर्यंत आपल्याकडं खरंमध्ये कळत नाही हाच खुनी का नाही तोपर्यंत फुल 3rd डिग्री वगैरे करून घ्यायचं. कळलं. यानंतर काय, आता नॉर्मली काय एक्झाम्पल काय दिलं आपला, बर्ड्स कॅन फ्लाय बरोबर. बर्ड्स कॅन फ्लाय एक्झाम्पल. सो इफ ट्विटी इज अ बर्ड वी ॲज्युम. पहिले काय आपल्याला बर्ड्स कॅन फ्लाय असं सांगितलंय, पण ट्विटी जर का बर्ड हे जर का सांगितले तर आपण काय ॲज्युम करू, मग आपण ॲज्युम करू का ट्विटी कॅन फ्लाय, ट्वीट कॅन फ्लाय, समजा ट्वीट असन ट्विटी असन जे. बट इफ लेटर वी नो ट्विटी इज अ पेंग्विन. कळलं, जर का आपल्याला कळलं नंतर ट्विटी इज अ पेंग्विन, दस अजम्पशन चेंजेस बिकॉज पेंग्विन्स हे फ्लाय नाही करू शकत म्हणून ॲजम्पशन हे चुकीचं आहे. जर का आपल्याला कळलं की तो चाकू त्याला कोणीतरी दुसरं त्याच्या हातात ठेवून गेलं तर त्या पर्सनच्या, तर आपण काय करणार आहे, ॲज्युम करू की हा खुनी नाही आहे बरोबर. मग तसंच आपल्याला जर का नंतर कळाल्या या गोष्टी तर मग आपण ॲज्युम करू शकतो. कळलं. युजफुल वेन इन्फॉर्मेशन, हे कधी वापरू शकतो आपण, जेव्हा आपल्याकडे इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट आहे तेव्हा हे वापरायचं, ॲज्युम करू शकतो. यामुळे काय होतं, डिसिजन फास्टर होते. कॉमनली यूज इन AI सिस्टीम. कळलं. रिझनिंग विथ डिफॉल्ट इन्फॉर्मेशन. तुम्ही म्हणशाल ना आता हा सब्जेक्ट कुठे, यामुळेच तर ते ACP प्रद्युमन वगैरे केस सॉल्व्ह करत्या. CID मध्ये पहिले ॲज्युम असतं करताना ते हा कोणी असू शकतो हे ते, इथूनच शिकलं होतं त्यांनी पण. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकून गेले ते. कळलं का. यानंतर काय आता, एक्सप्लेन फॉर इन्फरन्स, FOL इन्फरन्स फॉर फॉलोइंग क्वांटिफायर्स. पहिलं काय आपलं, युनिव्हर्सल जनरलायझेशन, युनिव्हर्सल इन्स्टॉलेशन, एक्झिस्टियल इन्स्टंटिएशन आणि एक्झिस्टेन्शियल इंट्रोडक्शन. हे तर बोलायला पण अवघड चाललंय हे शब्द. युनिव्हर्सल जनरलायझेशन, युनिव्हर्सल इन्स्टॉलेशन, एक्झिस्टेन्शियल इन्स्टंटिएशन आणि एक्झिस्टेन्शियल इंट्रोडक्शन. In first order logic FOL, quantifiers are used to represent facts and perform reasoning. हे काय होतं, फर्स्ट ऑर्डर लॉजिकमध्ये क्वांटिफायर्स यूज केले जाते फॅक्ट्स वगैरे रिप्रेझेंट करण्यासाठी. मग फॉर ऑल कशासाठी यूज केलं जातं, म्हणजे असं जर चिन्ह असेल तर त्याला आपण फॉर ऑल म्हणतो, आणि असं उलटही असेल तर त्याला देर एक्झिस्ट म्हणतो. पहिलं काय मग, युनिव्हर्सल जनरलायझेशन UG म्हणतो आपण. इफ समथिंग इज ट्रू फॉर वन ऑब्जेक्ट वी से इट इज ट्रू फॉर ऑल. म्हणजे आपण जर का म्हणतोय एखादी गोष्ट ट्रू आहे एका ऑब्जेक्टसाठी तर तीच ट्रू आहे सगळ्यासाठी. मग राम इज अ मॉर्टल, मग देर एक्झिस्ट एक्सच्या जागेवर आपण राम रिप्रेझेंट करू शकतोय. कळलं. मग राम हा जर का मॉर्टल आपण म्हटलो तर मग काय होतं, फॉर ऑल मॉर्टल ऑल आर मॉर्टल आपण असं म्हणू शकतो. युनिव्हर्सल जनरलायझेशन करू शकतोय. जर का एक गोष्ट आपण ट्रू म्हणतोय तर आपण असं म्हणू शकतो की सगळ्या गोष्टी ट्रू आहे. कळलं यावर. नंतर काय आता, युनिव्हर्सल इन्स्टंटिएशन म्हणजे UI. इट कन्वर्ट्स अ जनरल रूल इन टू अ स्पेसिफिक केस. म्हणजे फॉर ऑल एक्स म्हणजे ह्युमन, एक्स इज अ मॉर्टल असं म्हणू शकतो. म्हणजे जर का राम हा ह्युमन आहे तर राम हा मॉर्टल आहे. कळलं का. युनिव्हर्सल इन्स्टंटिएशन मिनिंग काय, जर का राम इज अ ह्युमन तर राम इज अ मॉर्टल. एक्झिस्टेन्शियल इन्स्टंटिएशन काय, इट रिप्लेसेस अ व्हेरिएबल विथ स्पेसिफिक नेम. देर एक्झिस्ट एक्स स्टुडंट. हां, मग स्टुडंट हा राम पण असू शकतोय, श्याम पण असू शकतोय, काही पण असू शकतोय. मग ते काय करतं, व्हेरिएबलला रिप्लेस करतं स्पेसिफिक नेम सोबत. आता एक्सला काय सोबत रिप्लेस केलंय, राम सोबत. कळलं का. हे झालं.
यानंतर आता काय आपलं एक्झिस्टेन्शियल इंट्रोडक्शन. इफ समथिंग इज ट्रू फॉर वन ऑब्जेक्ट देन ॲटलिस्ट वन सच ऑब्जेक्ट एक्झिस्ट. जर का तुम्ही म्हणताय की ह्या पृथ्वीवरती राम राहतोय, तर एक तरी राम ह्या पृथ्वीवरती राहणार हे फिक्स आहे. कळलं का? जर का तुम्ही म्हणताय देर एक्झिस्ट एक स्टुडंट आहे, तर एक स्टुडंट तरी एक्झिस्ट करणार हे फिक्स आहे. कळलं? याला म्हणायचं एक्झिस्टेन्शियल इंट्रोडक्शन. कळलं का इथपर्यंत? आता ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग वापस आलं. हे ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग इन डिटेल्स कॅटेगरीज ऑब्जेक्ट मॉडेल सोबत आपल्याला एक्सप्लेन करायचं. ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग मीन्स ऑर्गनायझिंग नॉलेज इन अ प्रॉपर स्ट्रक्चर सो दॅट कम्प्युटर्स अँड AI सिस्टम कॅन अंडरस्टँड इट इझिली. कळलं? हे आपलं झालेलं आहे, आपण वापस बघतोय या गोष्टी. तुम्हाला वापस क्लिअर करून देतो मी. ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग काय असते की कम्प्युटरला प्रॉपरली गोष्टी अंडरस्टँड झाल्या पाहिजे, म्हणून आपण नॉलेज एक प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये कम्प्युटर्सला देतो. कळलं? त्यामुळे कम्प्युटर इझिली त्यावरती ॲक्शन घेऊ शकते, परफॉर्म करू शकते. मग ऑन्टोलॉजी इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग ऑब्जेक्ट्स, प्रॉपर्टीज, रिलेशनशिप, रूल्स हे ऑन्टोलॉजीच्या मदतीने आपण रिप्रेझेंट करू शकतोय. नीड का पडते ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंगची? कम्प्युटरला ते नॉलेज अंडरस्टँड करण्यासाठी मदत करतं, इन्फॉर्मेशनला प्रॉपरली ऑर्गनाईज करतं, डिसिजन मेकिंग वगैरे बघतं. एक्सपर्ट सिस्टीम AI मध्ये पण ते यूज होतं. कळलं? आता हे तर झालं आपलं. कॅटेगरीज ऑफ ऑन्टोलॉजी काय सांगा बरं? कॅटेगरीज ऑफ ऑन्टोलॉजी. पहिलं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आर द मेन थिंग्स ऑफ एंटिटीज इन अ सिस्टम. म्हणजे स्टुडंट, टीचर, कार, बुक हे झालं काय? ऑब्जेक्ट झालं. आता स्टुडंट समजा एक ऑब्जेक्ट आहे, तर त्याला प्रॉपर्टीज असणार, जसं की नेम, रोल नंबर, एज, या सगळ्या प्रॉपर्टी असणार ऑब्जेक्टला. मॉडेल काय? आता मॉडेल शोज द रिलेशनशिप बिटवीन ऑब्जेक्ट्स. इट एक्सप्लेन हाऊ ऑब्जेक्ट्स आर कनेक्टेड. टीचर काय करतो? शिकवतो. टीचर आणि स्टुडंट आहे, मग ते कनेक्टेड कशाने? टीचर शिकवतो स्टुडंटला, मग हे टीचर्सनी कनेक्टेड आहे. स्टुडंट हा सब्जेक्ट कशाशी कनेक्टेड? कारण स्टुडंट त्या सब्जेक्टला स्टडी करतो म्हणून हे कनेक्टेड आहे. मॉडेल काय दाखवतं? दोन ऑब्जेक्टच्या मध्ये कनेक्शन दाखवतं. कळलं? त्यामुळे त्याला मॉडेल म्हणतो आपण. कंपोनंट्स ऑफ ऑन्टोलॉजी काय? क्लासेस झाले, ॲट्रिब्यूट झाले, रिलेशन झाले, रूल्स झाले, या सगळ्या गोष्टी. कळलं? यानंतर काय? ॲप्लिकेशन. एक्सपर्ट सिस्टम, सर्च इंजिन्स, मेडिकल्समध्ये आपण हे ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग वापरतो. त्यामुळे इझी नॉलेज शेअरिंग होते, बेटर डाटा ऑर्गनायझेशन होतं, AI सिस्टीम वगैरे, AI रिजनिंगला, फास्ट प्रॉब्लेम सॉल्विंगला मदत होते. या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, त्यामुळे मी ह्या एक्सप्लेन करत नाही, त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. कळलं? यानंतर आपण बघणार आहे युनिफिकेशन अल्गोरिदम. काय बघणार आहे? युनिफिकेशन अल्गोरिदम. कळलं? युनिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ मेकिंग. आपल्याला काय करायचं राहतं? युनिफिकेशन बघितलं आपण, दोन एक्सप्रेशनला आयडेंटिकल करायचं राहतं. कसं? रिप्लेसिंग व्हॅरिएबल्स. ज्या व्हॅरिएबल्स आहे त्याला व्हॅल्यूजनी रिप्लेस करायला लागतं. मग आता ते FOL मध्ये यूज होतं, एक्सपर्ट सिस्टीममध्ये, प्रोलॉग लँग्वेजमध्ये आपण त्याला यूज करतो. युनिफिकेशन अल्गोरिदमच्या स्टेप्स काय? आपण आता भरपूर वेळा बघितलं, वापस बघण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. कळलं? तरी दोन एक्सप्रेशनला कम्पेअर करायचं. त्यामध्ये जर का कुठं एक्स असन आणि कुठं जर का ऑब्जेक्ट्स वगैरे असतील कॉन्स्टंट, तर ते व्हॅरिएबल्सला रिप्लेस करायचं त्या ऑब्जेक्टसोबत. जोपर्यंत दोन्ही एक्सप्रेशन सेम होत नाही तोपर्यंत त्याला रिप्लेस करत जायचं. जर का ते मॅच झाले तर ते युनिफिकेशन, जर का मॅच नाही झाले तर ते युनिफिकेशन फेल होतं. कळलं? आता P ऑफ एक्स कॉमा G ऑफ एक्स आहे, बरोबर? P ऑफ प्राईम कॉमा G ऑफ प्राईम. मग एक्सच्या जागेवर आपण काय रिप्लेस करू शकतोय? प्राईम रिप्लेस करू शकतो. बोथ एक्सप्रेशन सध्या तर सेम नाही आहे, पण एक्सच्या जागेवर प्राईम रिप्लेस केलं ते दोन्ही एक्सप्रेशन सेम होतील. कळलं का? मग बघा, प्रेडिकेटचे नेम कम्पेअर केले आपण, P सेम दिसतंय. बघा काय? P आणि P सेम दिसतंय प्रेडिकेटचे नावं, बरोबर? मग त्यानंतर काय केलं? एक्स हा प्राईम, आपण काय केलं? पहिली आर्ग्युमेंट एक्स प्राईम, पण आपल्याला काय दिसते? एक्सच्या जागेवरती प्राईम दिसत नाही. मग एक्सला जर का आपण प्राईम सोबत रिप्लेस केलं काय होणार? G ऑफ प्राईम इक्वल टू G ऑफ प्राईम. जर का दोन्ही पण सेम होत आहे, मग प्राईम एक्सला जर का प्राईम रिप्लेस केलं तर दोन्ही पण काय होत आहे? जे एक्सप्रेशन ते सेम होत आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतोय की हे युनिफिकेशन आहे म्हणू शकतोय. कळलं इथपर्यंत? इथं आपला युनिट संपलेला आहे. आपण हसत खेळत हा युनिट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा युनिट 5 लवकरात लवकर कंप्लीट करून टाकला आहे. आणि यानंतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युनिट 6 थोडंसं नंतर घेऊ.
पहिले आपण DSBDA वगैरे कंप्लीट करून घेऊ. तर सगळ्यांना जर काही नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तर लवकरात लवकर जावं सगळ्यांनी आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंकला ॲक्सेस करावं. आणि ह्या तुमच्याच फायद्यासाठी मी हे सगळं बनवलेलं आहे. या नोट्स तुम्हाला नक्की फायदा होईल. या नोट्सचा सगळे PYQ वगैरे टोटल पेपर जितके पण अवेलेबल होते तितके मी सगळे कव्हर केलेले PYQचे. सो थँक्यू.